श्री स्वामी समर्थ. तर मार्गशीर्षचा पहिला गुरुवार. तर आपण पाहूया की कशा प्रकारे आपण देवीला सुंदर रूप देऊ शकतो. बाजारात ही अशी 5 प्रकारची वेगवेगळी पाने मिळतात. त्यातली आपण खूप सुंदर अशी पानं, जी खिडकी असलेली बाजूला काढली आपण आणि मोजकीच पानं घ्यायची की ज्यामुळे कळस आपला हा पडू शकतो, पानांच्या वजनाने पडू शकतो. त्यामुळे आपण मोजकीच पानं, ही छान अशी पानं निवडून आपण कळस सजवायचा आहे. तर मी अशी साध्या पद्धतीनेच कलशाची मांडणी करणार आहे. देवीचा कळस हा वेगवेगळ्या प्रकारे सजवला जातो. तर आपण हा प्रथम साध्या पद्धतीने कसा सजवता येतो ते पाहूया. सुंदर अशी आपण पानं धुवून घेतली आणि मग ती कलशामध्ये आपण व्यवस्थित सेट केली, जेणेकरून देवीला सुंदर रूप येईल. आणि कलशाला आपण हवे तसे दागिने घालू शकतो. आता हे बदामाचं पान आपण मुद्दामहून पुढे कलशाला लावून घेतलं असं वाकवून, की जेणेकरून आपले जे दागिने आहेत ते आपल्याला देवीचे सुंदर त्यावर बसतील आणि देवीचे सुंदर रूप खुलून दिसेल. आता कुंकवानेच आपण देवीसाठी डोळे काढणार आहोत. देवीचं आपण दर्शन घेतो ते मुखवट्यावर, त्यामुळे मुखवटा हा सुंदर झाला पाहिजे. देवीला सुंदर असे डोळे आपण कुंकवाने काढले. आता बाजारात खूप छान छान देवीचे मुखवटे सुद्धा मिळतात. डोळे, मुखवटे, मुकुट आणि ज्वेलरी, आर्टिफिशियल ज्वेलरी सगळं अगदी रेडीमेड मिळतं. पण मी पहिला गुरुवार असल्या कारणाने सुंदर असं साध्या पद्धतीने देवीला सजवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर पहा, हा चमेलीचा गजरा मी छानपैकी देवीला घातला, असा दोन्हीकडे खाली पडेल असा. देवीचं रूप पहा किती खुलून दिसतं आहे आणि प्रसन्न वाटतं आपल्याला सुद्धा की सुंदर साध्या पद्धतीत आपली देवी किती सुशोभित दिसते आहे. आता आपण इथे कान म्हणून हे फुलांचा वापर करणार आहोत. तुम्ही सुद्धा अशा प्रकारे देवीला सजवण्याचा प्रयत्न करा. खूप छान आणि प्रसन्न वाटतं. मला तरी असं साध्या पद्धतीने देवीला सजवायला खूप आवडतं. या आहे त्या पानांमधनं, निसर्गामधनं देवीला नैसर्गिक रूप देणं हे खूप कौशल्याचा आणि सुंदर आनंददायी क्षण असतो हा. आणि हे पूर्ण देवीचं कलश सजवल्यावर त्याचं दर्शन घेणं. आता हे कानासाठी आपण अशी पाहिजे तशी आवडीची फुलं तुम्ही वापरू शकता. हे पहा, असे अस्टर, झेंडू. आता ह्या सीझनमध्ये फुलंसुद्धा खूप सुंदर मिळतात. शेवंती. त्यामुळे आपण आपल्या आवडीनुसार देवीला सुंदर रूप देऊया. प्रत्येक गुरुवारी तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे देवीला सजवू शकता. तर हे पहा, पहिला गुरुवार, तर आपण पहिलाच गुरुवार, त्यामुळे शेवंतीचा आपण जास्त पूजेत वापर करणार आहोत. मला ही पिवळी शेवंती खूप आवडते. दाट असते आणि अगदी पिवळीसर खुलून दिसते अगदी. ही पहा, अशी सुंदर सुंदर फुलं आपल्याला पूजेसाठी बाजारात मिळतात आता. तर त्याचा आपण सुंदर वापर करूया आणि देवीचं सुंदर रूप बनवण्याचा छोटासा आपला प्रयत्न करू. तुम्हाला आवडेल त्या फुलाने देवीचे कान आपण बनवणार आहोत आता.
कान अशा पद्धतीने की तिने सुंदर कानातले घातलेले आहे. हा भाव आपल्या मनी आहे. तर हे पहा, हा मला बहुतेक शेवंतीच आवडते आहे आणि मी शेवंती लावून सुंदर देवीचे असे कान बनवते. अशी सुंदर नटून थटून आपली देवी तयार झालेली आहे. किती सुंदर रूप आलेलं आहे देवीला पहा. पूजा करताना आपलं मनही अगदी देवीच्या रूपात दर्शन घेण्यात मग्न होऊन जाईल, दंग होईल. किती आता मी शेवंतीची वेणी आणि चमेलीचा गजरा घालून सुंदर अशी आपली देवीचे रूप तयार झाले. लक्ष्मी आपली तयार झाली, लक्ष्मी माता. आता आपण हिला आता आपण स्थापना करूया तिची सुंदर अशी. आपण पूजेची मांडणी केलेली आहे, थोडी तयारी. आपण आता कलश आपला देवीचा रेडी झाला. पहा कशी सुंदर दिसते आपली देवी. हा लक्ष्मीचं रूप अगदी खुलून आलेलं आहे. साध्या सोप्या पद्धतीने आपण देवीला सुंदर असं रूप दिलं. आणि चमेलीचा गजरा तर एवढा सुगंधी असतो ना की तुम्ही खरंच चमेलीचा वापर जास्ती जास्त पूजेत करा. खूप प्रसन्न आणि दिवसभर सुगंध दरवळत राहतो आणि त्यामुळे मला चमेली गजरा खूप आवडतो. कायम मला चमेली गजऱ्याशिवाय दुसरं कोणताच गजरा असा घ्यावासा वाटत नाही. तर एक गजरा आपण कलशाला घातला आणि एक गजरा छोटा आपण फ्रेमला किंवा देवीला घालू शकतो. असा मोठा गजरा घेतल्यामुळे अर्धा गजऱ्याचा वापर आपण कलशाला आणि अर्धा आपण फ्रेम किंवा मूर्ती असेल त्याला करू शकतो. हे पहा, अशी सुंदर आपली लक्ष्मी माता, लक्ष्मी देवी तयार झाली. वेणीमुळे सुंदर असं रूप सजून आलेलं आहे देवीचं. तुम्हाला आजची ही पूजा मांडणी माझी कशी वाटली नक्की सांगा. आणि काही त्यात बदल उणिवा वाटल्या तर त्याही मला कळवायला विसरू नका. तर ही पहा, अशी आपली सुंदर पूजा मांडणी आपण इथे तयार केली होती, तयारी करून ठेवली मी. प्रत्येक पूजेत आपले श्री स्वामी समर्थ आणि गणपती बाप्पा हे हवेच, त्याशिवाय आपली पूजा ही अपूर्ण वाटते नाही. तर आपण हा दिव्याची सुद्धा आपण पूजा केलेली आहे. 5 प्रकारची खायची पाने, नागवेलीची पाने आपण ठेवून त्यावर फळं मांडूया. लक्ष्मी मातेला सुद्धा आपण छोट्या वाटीमध्ये स्थापन करून तिला सुंदर असा तो चमेलीचा गजरा तिला सुद्धा आपण वाहिलेला आहे. माझ्याकडे छोटीशी लक्ष्मी देवीची मूर्ती आहे, ती मी वाटीत ठेवून तिला सुद्धा चमेलीचा गजरा घातला. आणि आता ही 5 फळं ठेवली आपण बाजूला कलशाच्या. प्रत्येक फळावर आपण एखादं फूल सजवून ठेवू शकतो. जो काही नैवेद्य आपण अर्पण करतो त्या प्रत्येकावर जर तुमच्याकडे फुलं भरपूर असतील तर त्या प्रत्येक नैवेद्यावर तुम्ही एक छोटंसं फूल ठेवून द्या. अशा प्रकारे सुंदर आपली पूजा मांडणी झाली. पहिला मार्गशीर्ष गुरुवार आणि त्याची ही सुंदर माझी मांडणी तुम्हाला आवडली का नक्की सांगा. आणि ही सरळ साध्या सोप्या पद्धतीने केलेली माझी मांडणी कशी वाटली. हा तो दिवा की जो पाण्यावर चालणारा. तर मी बाजारात एकच घेऊन पाहिला की कसा वाटतो. तर त्यामध्ये पाणी घातलं की सुंदर त्याची ज्योत तयार होते.
पाण्यावर चालणारा दिवा. म्हटलं एखादा घेऊन पाहावा, तर मला तो खूप आवडला. ही आपली लक्ष्मी देवी आणि ही आपली श्री स्वामी समर्थ महाराज आणि गणपती बाप्पा. ही छोटी केशरी मी शाडू मातीची बनवलेली गणपती बाप्पांची मूर्ती. आणि छोटी स्वामी समर्थांची सुद्धा मूर्ती माझी आहे.